नमस्कार मित्रांनो, रेविट आर्किटेक्चरच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत किचन डिटेल. आपण हा ग्राउंड फ्लोअर तो तयार केला आहे. आता इथे जे प्रोजेक्ट ब्राउझर आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे, हाच प्लॅन आहे आपल्याला तो डुप्लिकेट करायचा आहे. पण नुसता डुप्लिकेट करायचा आहे, विथ डिटेलिंग करायचं नाही आहे. नुसता डुप्लिकेट झाला म्हणजे सगळं जे डुप्लिकेट आहे, म्हणजे सॉरी, डायमेन्शन्स डिटेल्स वगैरे आहेत ना, ते सगळे निघून जातात. यालाच आपण रिनेम करायचं आहे आणि रिनेम करून आपण याचं नाव द्यायचं आहे किचन डिटेल्स. ओके. आणि इथे जर खाली बघितलात तर हा आहे तो क्रॉप व्ह्यू आहे, तो आता ऑफ आहे, तो ऑन करायचा आहे. पण इथे क्रॉप व्ह्यू हा ऑन आहे, पण इथे तो क्रॉप विंडो दिसत नाही आहे. मग इथे एक त्याच्या शेजारीच एक ऑप्शन आहे बघा, शो क्रॉप रिजन. हा ऑन झाला. इथून हा इथपर्यंत गेला. हा आपण एवढा आणला. हा इकडे आला आणि हा थोडासा खाली घेतला. ओके. हे आपलं बरोबर किचनचं हे जेवढा रिजन पाहिजे तेवढाच आपण हा क्रॉप करून घेतला. ओके. आता पहिली गोष्ट काय करायची आपल्याला, की आपण किचन कट्टा दाखवतो. माझ्याकडे एक AutoCADचं ड्रॉइंग आहे. हां. आपण CADच्या ट्युटोरियलमध्ये आपण हे किचनचं डिटेल तयार केलेलं बघा हे. आता हे कसं 2D मध्ये आहे. 2D आणि हे त्याचा हा आपण सेक्शन केलेला आणि हे सेक्शनमध्ये कट झालेलं आणि हे याचं एलिव्हेशन आहे. तर हे कसं 2D मध्ये आहे. पण आपण ज्यावेळेला Revitमध्ये काम करतो, त्यावेळेला आपण हे प्लॅनमध्ये काम करताच याचा हा जो सेक्शन आहे तो तयार होतो किंवा कधी-कधी आपल्याला त्याच्यावर काम पण करावं लागतं. पहिली गोष्ट काय करायची आपल्याला, किचन कट्टा इथे आपल्याला आखून घ्यायचा आहे. मग आपल्याला ड्राफ्ट पण करता येतो 2D. पण जर तुम्ही 3D बघितलं ना, तर 3Dमध्ये आपल्याला तो जो हा आहे किचन कट्टा, तो आपल्याला जमिनीवर आपण आखणी केली असं दिसेल. त्यामुळे ते नको आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, की आपल्याला पूर्ण 2D आणि 3D दोन्ही पण आपल्याला दिसायला पाहिजे. ॲक्चुअली जर एम-एन-सीत बघितलात तर तसंच काम केलं जातं, जे 2D आणि 3Dमध्ये दिसेल. ओके. मग आपण किचन डिटेल्स ओपन करू आणि त्यानंतर आर्किटेक्चरमध्ये जाऊन इथे कंपोनंटमध्ये जाऊन मॉडेल इन प्लेस करायचं आहे आणि एक जेनेरिक मॉडेल घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. आणि याला नाव देऊ आपण किचन काउंटर. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर एक्सट्रुजनवर इथे क्लिक करायचं आहे आणि आपण इथे हे ड्राफ्ट करून घ्यायचं आहे. इथून जवळपास मला एक 3 फुटाचा ह्याच्यासाठी देवघरासाठी एक जागा सोडायची आहे. 3 नाही, आपण एक 4 फूट सोडू. ओके. त्यानंतर इथून इथपर्यंत आणि मला आता काय करायचं आहे, हे 10 फूट आहे. 7 फुटापर्यंत आपण याची ही लांबी ठेवू. म्हणजे 3 फूट कसं येतं, हे याय-जायला जागा बरं पडेल इथे. आणि हा जो आहे, तो आपण ठेवू 2 फूट 3 इंच. ओके. त्यानंतर मी इथून परत चालू करतो. हा आपला 2.5 फूट असतो. इथून ते इथपर्यंत. ओके. हा आपला ड्राफ्ट झाला बघा. आता इथे हे फार महत्त्वाचं आहे. आता एक्सट्रुजन एंड स्टार्ट कुठं करायचं आहे? आता मला काय करायचं आहे, CADच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो. हा जो टॉप आहे आपला, हा टॉप, हा टॉप आहे तो 2.5 फूट आहे. इथं आहे, माप आहेच इथे. हे 2.5 फूट आहे. याच्या खालून मला ना एक फरशी दाखवायची आहे. म्हणजे ही पावणा इंच आहे बघा. हे ग्रॅनाइट टॉप मला एक पावणा इंच दाखवायचे आहे. मग हे माप जर बघितलात, तर किती माप आहे? 2 फूट 5.5 इंच आहे. ओके. मग इथे आहे ना, एक्सट्रुजन स्टार्ट ॲट 2 फूट 5.5 इंच आणि एंड कुठं करायचा आहे? 2.5 फुटावर. अडीच नाही, ॲक्चुअली हां, बरोबर. म्हणजे कळालं का? की आपण स्टार्ट कुठून केलं? इथून त्याचं एक्सट्रुजन स्टार्ट केलं आणि एंड आपण इथपर्यंत गेला. ओके. येस करू आणि 3Dमध्ये एकदा चेक करू बरोबर आले काय? हां, हे बरोबर आले बघा. आणि फिनिश मॉडेलवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे?
किचन डिटेलवर जाऊ पुन्हा आणि इथे एक आपल्याला ग्रॅनाइट टाकायचं आणि इथे एक ग्रॅनाइट टाकायचं आहे. मग आर्किटेक्चरमध्ये जायचं, कंपोनंट, मॉडेल इन प्लेस, पुन्हा जेनेरिक मॉडेल, ओके. आणि याला आपण नाव देऊ डिवायडर. ओके. एक्सट्रुजन इथून हे आहे, हे जवळपास आपण हे 3 फुटावर घेऊ. ही 1.25 इंच इथपर्यंत. इथून हे हा बरोबर एक रेक्टँगल केला आणि पुढे आपल्याला हा एक आर्क दाखवायचा आहे. हा एवढा आर्क आणि ही जी मधली लाईन आहे ही इरेज करायची. ती जर इरेज केली नाही तर ते एक्सट्रुजन होतच नाही. असं ह्याला पूर्ण ह्याची प्रोफाईल मोकळी लागते. ही ही जी आता तयार झाली ना याला प्रोफाईल म्हणतात. ही पूर्ण मोकळी लागते. त्याच्यामध्ये कुठलंही लाईन क्रॉस वगैरे झालेली याला चालत नाही. ओके. त्यानंतर पुन्हा ह्याच्यात जाऊ. इथून ते हा आपण घेऊ 2 फूट 9 इंच. ओके. आणि हा पण आपण 1.25 इंच घेऊ. इथपर्यंत, इथपर्यंत आणि इथे एक आपल्याला पुढं फिलेट घ्यायचा आहे त्यासाठी आपण हां. आणि हा जो ही जी लाईन आहे ही इरेज करायची. आता हे विचारते एक्सट्रुजन स्टार्ट कुठून करायचं आहे? तर आपल्याला 0 लेव्हलपासून करायचं आहे. त्यामुळे ही 0 इथे येणार आणि याची उंची आपण 4 फूट घेऊ. ओके. येस करू आणि 3D मध्ये एकदा चेक करू. हा बघा. ही 0 पासून म्हणजे या फ्लोर लेव्हलपासून आपण सुरुवात केली आणि 4 फुटापर्यंत आपण त्याचं एंड केलं आणि इथे हे बघितलं तरी असं सर्क्युलर सुद्धा आपलं इथं झालं बघा आणि येस फिनिश मॉडेल करू. झालं. ओके. हा त्याचा टॉप झाला. आता काय करू? किचन डिटेलमध्ये आपल्याला व्हर्टिकल सेक्शन्स दाखवायचे आहेत. जर याचं आपण माप जर चेक केलं सॉरी DL नाही DIनं चेक केलं तर इथून तिथपर्यंत हे 9 फूट 9 इंच झालेलं आहे. याच्यात आपल्याला 3 समान भाग करायचे आहेत. थोडे आपल्याला हे झाले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. का? कारण आपल्याला इथे हे करायचे व्हर्टिकल आपल्याला डिवायडर टाकायचे आहेत. ॲक्चुअली 3 भाग पण करून चालणार नाही आपल्याला. कारण इथे जर आपण हा असा जर टाकला म्हणजे थोडक्यात प्लॅनमध्ये दाखवतो. इथे टाकला तर आपल्याला तो हा कोपऱ्यातली जागा ही आपल्याला वापरायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, एक इथे टाकायला पाहिजे आणि एक इथे टाकायला पाहिजे. नाहीतर जरी 3 जरी भाग केले 1, 2, 3 तर मग हा हा असा इथे एक टाकायला पाहिजे आणि हा सेंटरला एक टाकायला पाहिजे. ओके. हं. मग काय करू आर्किटेक्चर आणि इथे हे मॉडेल लाईन म्हणून आहे बघा. मॉडेल लाईन इथून ते इथपर्यंत घेतली आणि हा याचा सेंटर झाला. इथून ते इथपर्यंत तर बघितला माप 4 फूट 10.5 आहे. मग आपण इथे एक टाकू. आणि याच्या सेंटरला एक टाकू. ओके. आता त्या लाईन्स दिसत नाहीत. का दिसत नाहीत? कारण आपलं हे हिडन लाईन आहे. वायर फ्रेम ऑन केला तर हे अशा लाईन्स दिसतात बघा. मग ज्या लाईन्स नको आहेत, म्हणजे थोडक्यात काय आपल्याला ही लाईन नको आहे. मग इथे आणि इथे आपण किचनचं डिवायडर आपण टाकू शकतो. पुन्हा कसंच जायचं आहे, मॉडेल इन प्लेसमध्ये जायचं आहे. मग आता इथं आलोयच तर मग आपण हे एक करून घेऊ. इथून ते इथपर्यंत. ओके. आणि हा स्पॅन आहे DI 4 फूट 7 इंच. ओके. मग इथं मध्ये टाकायची काही गरज नाही आपल्याला. मग हाच थोडा आपल्याला
इकडे शिफ्ट करून बघू आपण, कारण हा स्पॅन जास्ती होत आहे. आर्किटेक्चर, मॉडेल लाईन्स, इथून ते हे इथपर्यंत घेतलं आपण. आणि ही जी लाईन आहे, ओके, हे इरेज करू. म्हणजे इथे एक डिवायडर टाकू आणि इथे एक डिवायडर टाकू. पुन्हा जायचं आर्किटेक्चर कंपोनंटमध्ये, मॉडेल इन प्लेसमध्ये. जेनरिक मॉडेल, ओके. आणि याला आपण नाव देऊ पार्टिशन. ओके. एक्सट्रुजन, हे ते मी थोडी बाहेर लाईन करून घेतो. 0.75 एंटर. हो, 9 इंच झाली. इंच टाकायला पाहिजे होतं मी. 0.75 इंच. आणि ही इकडे मूव्ह करून घेतो. आणि ही जी लाईन आहे, ही मी कॉपी करून घेतो. ओके. आता ह्या ज्या लाईन्स आहेत, थोडक्यात हे जे आहे, हे मी इकडे कॉपी करून घेतो. इथे एक. ओके. आणि सेम आपल्याला इथे पण रिपीट करायचं. 0.75 इंच. ओके. आपलं 1, 2, 3 हे आपले सपोर्ट इथे तयार झालेत. आता हे महत्वाचं आहे. एक्सट्रुजन स्टार्ट आपण 0 पासून करणार आहे. पण आपण ह्याचा जो एंड आहे, तो 2 फूट मगाशी जेवढं होतं 5.5 इंच. सॉरी, एक्सट्रुजन एंड 2 फूट 5.75 इंच. येस. आता 3D मध्ये बघू आपण. बघा. हे एवढं झालं बघा हे. आता हे थोडंसं आत गेलंय हे. हे आपण खाली घेऊ इथे. हां. 5.5 इंच. हे बरोबर असं तयार झालं बघा. आता यामध्ये काय करायचं आहे? मला इथे आपण एक कळशी वगैरे आपण ठेवायला एक प्लॅटफॉर्म करतो बघा. तो प्लॅटफॉर्म इथे आपण एक तयार करून घेऊ. जेनेरिक मॉडेल्स. ओके. याला एक नाव देऊ आपण, प्लॅटफॉर्म. ओके. एक्सट्रुजन. आणि इथे एक रेक्टँगल, सॉरी, एक रेक्टँगल घेतो मी आणि याचं डायमेन्शन आहे ते मी 1.5 फूट करतो. ओके. आता जर हे एक्सट्रुजन स्टार्ट बघितला तर हे आपल्याला येणार 2.5 फूट, 2.5 फूट. आणि ते आपल्याला 1 फुटाचंच हवं आहे, त्यामुळं 3.5 फूट, 3.5 फूट घ्यायचं आहे. आणि त्याची जी डेप्थ आहे ती 0.5 इंच किंवा 1 इंच घेऊ. 0.75 इंच घेऊ. येस. 3D मध्ये बघू आपण.
तर तो हा इथे प्लेस झालाय. आपल्याला आता स्टार्टच करायला पाहिजे. एंड करायला पाहिजे 3.5 फुटावर. आणि आपल्याला जर 1.5 इंच कमी करायचं असेल तर आपल्याला 3.5 फुटातून अ, 1.5 इंच कमी करायचं आहे. म्हणजे 3 फूट 5.25 इंच. एंटर. येस. मग याचं आपण काम करतो. मी जरा शॅडोज ह्याच्या ऑफ करतो. ओके. हां. तर आपल्याला हे इथून एक क्लोज करायचं आहे. हां, एवढंच क्लोज करायचं आहे. नंतर काय करणार आहे तुम्हाला सांगतो मी. आपण काय करतो ज्यावेळेला किचन प्लॅटफॉर्म करतो, तो असा कट टू कट, एंड टू एंड असा नसतो तो. तो थोडासा आतमध्ये गेलेला असतो. 1-2 इंच, 3 इंच आतमध्ये गेलेला असतो. ते दाखवायचं आहे, पण कधी दाखवायचं ज्यावेळेला आपलं एक बेसिक प्लॅनिंग झालं ना, एक बेसिक डिटेलिंग झाली, की मग त्यामध्ये मी ते दाखवणार आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक असा, कारण ह्याला इथे सपोर्ट झाला, हा सोडा आपल्याला आत जाईल. इकडे काय द्यायचं? मग इकडे सुद्धा द्यायला आपण तर तसं करू शकतो, ह्याच्या एंडला देऊ शकतो, नाहीतर ह्याच्या बरोबर मिड सेक्शनला एक देऊ शकतो. का तसं? म्हणजे इकडे पण स्टोरेज मिळते, इकडे पण स्टोरेज मिळते. पण आपण या फेसला इथे हे एन्क्लोज करून घेऊ. पुन्हा जायचं आर्किटेक्चर, कंपोनंट, सॉरी, आर्किटेक्चर, मॉडेल इन प्लेस, कंपोनंटमध्ये जेनेरिक मॉडेल. ओके. आता याला आपण असू दे, जेनेरिक मॉडेल 5 नाव देऊ. एक्सटेन्शन, एक रेक्टँगल आपण ड्रॉ करू इथून ते इथपर्यंत, आणि याची जी रुंदी आहे ती 0.75 इंच. आणि हे सगळं मूव करून घेऊ आपण ह्या एजला मूव करून घेऊ. ओके. आता याचं एक्सट्रुजन जे चालू होणार आहे, हां, यांचं एक्सट्रुजन 2.5 फुटाला चालू होणार, आणि ह्याचं एंड होणार ते 3 फूट 5.25 इंच. ओके. 3D मध्ये एकदा चेक करू. म्हणजे हे बरोबर याचा जॉईंट झालेला आहे. आता काही वेळेला काही जण इतकं डिटेलिंगमध्ये करतात, की ह्याच्यातला 1 इंच, हे सॉरी, मॉर्टर जी लाईन असते 1 mm, 2 mm, ती सुद्धा त्यांनी त्याच्यात दाखवतात. पण आपल्याला याची आता सध्या काही गरज नाही आहे. ओके. फिनिश मॉडेल करू. येस. म्हणजे आपल्याला हा असा प्लॅटफॉर्म तयार झाला. ह्याच्यावर आपल्याला काय काय पण ठेवता येते. म्हणजे पिंप असतो एखाद्याच्या घरी, घागर असेल, कळशी असेल, किंवा प्लास्टिकचं ते जे बॉटल असतं, ज्याला इथं नळ असतो, तो इथं ठेवू शकता. किचन डिटेलच्या ह्याच्यावर जाऊ आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडी जागा सोडून आपल्याला एक इमॅजिन करायचं, की आपल्याला समजा हा एवढा एरिया आपला कशात जाईल, तो गॅस बर्नर असतो तो. सिलेंडर ह्या कोपऱ्यात बसेल. इथे एक आपल्याला भिंतीतून होल करायला लागेल, आणि आपला सिंक आहे तो या एरियात येईल. पण आता प्रॉब्लेम काय आहे, की हा जो सिंक आहे तो आपल्याला इथे कट करून बसवता येत नाही. कारण तो काय होणार, हा जो व्हर्टिकल सपोर्ट आहे याच्यामध्ये तो प्रॉब्लेम देऊ शकतो. म्हणून काय करायचं आता आपण याला, हे आहे ते एडिट इन प्लेस करायचं आहे. ओके. याला क्लिक करू. एडिट वर्क, सॉरी, एडिट एक्सट्रुजन. तर हे सगळं आपण मूव्ह करू जवळपास 1 इंचावर, 1 फुटावर, सॉरी.
ओके, म्हणजे आपला एवढ्या एरियात ओके, एवढ्या एरियात आपला हा बसतोय. मग हा पण आहे ना? हा असू द्या मग तेवढंच. ओके. मग आपला जेवढा सिंकचा साईज असेल, तेवढा आपल्याला इथं हे पंक्चर करून घ्यायला पाहिजे. आता ही जी मॉडेल लाईन आहे, हे मी इरेज करतो. मॉडेल लाईन्स माझ्या मते इथे आहेत. ही एक आहे आणि इथे पण असतील काहीतरी आपले मॉडेल लाईन्स. नाही, मूव्ह झालं, कॅन्सल. तर माझ्याकडे एक किचन सिंक आहे, तो तयारच आहे. तो आपण ह्याच्यात इन्सर्ट करू आणि बघू ह्याच्यात त्याचा साईज किती आहे तो बघू. त्याप्रमाणे आपण तो जो ग्रॅनाइट टॉप आहे त्याला आपण कट मारू. ओके, लायब्ररीज इंग्लिश इम्पेरियल, आपण इम्पेरियलमध्ये काम करतोय म्हणून. मीटरमध्ये असेल तर मीटरच्या ह्याच्यात जायचं. त्यात मी काही डाउनलोड केलेले ते मी उडकतो आणि तुम्हाला सांगतो. आता हे रेविटचीच बाय डिफॉल्ट लायब्ररी आहे. ती कशात आहे? प्लंबिंग या ह्याच्यात इंग्लिश इम्पेरियलमध्ये आला तर प्लंबिंगमध्ये आर्किटेक्चरल पिक्चर्स सिंकमध्ये हे एवढे सिंक आहेत बघा, हे एवढे. ओके, हा डबल आहे, हा सिंगल आहे, हा सिंगल पण हा मोठा आहे. आता काम करू, एक आपण हा छोटा बसू, ओपन करू. ओके, आता हे बघितलं तर आपल्याला मागून 9 इंचावर बसू. ओके, 8 फूट 3 इंचावर आपण इकडून बसू शकतो. ओके, आता आपण काय करायचं आहे, 3D मध्ये बघायचं आहे. ते तुम्हाला हा बघा, हे असं दिसतं हे 3D मध्ये. ओके, आता हे आपल्याला काय करायचं आहे, ही फेस आणि ही फेस ना आपल्याला अलाइन करायचे, म्हणजे एकमेकांवर बरोबर घासून ठेवायचे. मग काय करायचं, थोडासा हा व्ह्यू पण खाली घेऊ शकतो का? एक काम करू, आपण जो 3D बॉक्स आहे ना, हा आपण थोडा असा इथपर्यंत घ्या. म्हणजे आपल्याला काम करायला बरं पडेल. हा 3D व्ह्यू पण आपण असा देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सेक्शन द्यायचं असेल, सेक्शन विथ 3D असेल तर आपण हा असा देऊ शकतो. हां, मग थोडंसं हे खाली जायचं आणि मॉडिफाय या टूलमध्ये हे अलाइन नावाचं हे आहे बघा. तर अलाइन कोणत्या सरफेसला करायचं आहे? या सरफेसला. कोणती कोणती सरफेस करायची आहे? ही सरफेस. ती बरोबर ही अशी अलाइन होऊन जाते. आता याच्यामध्ये काय करायचं? किचन डिटेलमध्ये जाऊ आणि हा जो आपला किचन प्लॅटफॉर्म आहे, याला आपण एडिट इन प्लेस करू. ओके, आणि या प्रोफाईलला सिलेक्ट करायचं. एडिट एक्सट्रुजनमध्ये जायचं पुन्हा आणि हा जो रेक्टँगल आहे तो इथून ते इथपर्यंत आणि येस करायचं आहे. फिनिश मॉडेल. आता 3D मध्ये बघू तर तो बघा, 3D मध्ये तो कट झाला बरोबर. ओके, म्हणजे आपल्याला का हे बरं पडतंय, की समजा आपल्याला डिटेलिंग आपण ज्यावेळेला देतो त्यावेळेला आपल्याला डायमेन्शन्स जे आहेत, DI, हे आपल्याला हा जो कट मारायचा आहे तो आपल्याला बरोबर हा 4.5 इंचावर इथे कट मारायचा आहे, किंवा आपण डायरेक्ट हा 4.5 इंच इथून झाला, इथून ते इथपर्यंत हे 1.5 बाय 1.5चं आपलं समजा सिंक आहे आणि इथून पुढं हे एवढं माप सोडायचं आहे आपल्याला साईटवर सांगता येतं. त्यासाठी हे आत्ताच केलेलं बरं पडतं. म्हणजे इथं ग्लास ठेवला, तांब्या ठेवला आणि इथून पाणी आपण इथे भरू शकतो. ओके, हे आपले फार महत्त्वाचे डिटेल्स आहेत. Revitचं काय सगळ्यात चांगलं आहे, म्हणजे CADमध्ये सुद्धा येतं, पण CADपेक्षा Revitमध्ये आपल्याला डिटेलिंग करताना आत्ताच लक्षात येत जातं, की फ्युचरमध्ये काही गोष्टी घडणार आहेत. आता हे आपलं ह्याचं हे बेसिक झालं. ओके, म्हणजे आपल्याला फरशीवाल्याला सांगायचं असेल, की बाबा आपल्याला हे माप द्यायचे आहे. हे सगळी माप आपण त्याला देऊ शकतो. ओके, आता आपल्याला काय काम करायचं आहे, इथं पूजा घरचं आपण एक लेज फक्त देणार आहे. आर्किटेक्चरमध्ये जायचं. पुन्हा कॉम्पोनंट, प्लेस इन मॉडेल, जेनेरिक मॉडेल. ओके. आता याला आपण नाव देऊ पूजा प्लॅटफॉर्म. ओके. एक्सट्रुजन, रेक्टँगल, इथून ते इथपर्यंत एक 1.5 फूट पाहिजे मला. 1.5 फूटच घेऊ आपण. त्याचं एक्सट्रुजन स्टार्ट करायचं आहे
आता समजा काही जणांना बैठे करायचं असते किंवा काही जणांना उभं राहून करायचं असते. शक्यतो अशा घरामध्ये बैठच देतात. जर 4 फूट आपल्याला मिळत असेल, तर उभंपेक्षा बैठं केलेलं बरं पडते पूजा घर. एक्सट्रूजन स्टार्ट आपण करायचा आहे, तो आपण करू 12 इंचावर किंवा 1 फुटावर आणि त्याचा एंड करू 1.75 फूट. 1 फूट 9 इंच झाला. याची जी डेप्थ आहे ती इथे आपण 0.75 इंच करायची आणि एक्सट्रुजन एंड आता तो हां, आता तो मॅच झाला बघा. ओके, फिनिश करू. 3Dमध्ये एकदा बघू आणि मग फिनिश मॉडेल करू. तर हा असा येतो. म्हणजे फरशीवाल्याला आपण हे दिलं, ह्याच्यात मटेरियल पण आपल्याला अप्लाय करता येतात. आपण अप्लाय केले मटेरियल, त्याचं स्पेसिफिकेशन दिलं किंवा समजा आपण हे सिलेक्ट करायला जातो मटेरियल्स, त्यावेळेला आपण हे सगळे मटेरियल ह्याला अप्लाय करून आपण हे देऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. ओके. हा असा ह्याचा हा पण 3D ना सेपरेट आपण सेव्ह करू शकतो. याच्यावर हा 3D आहे. हा 3D एलिव्हेशन आहे. याच्यावर राईट क्लिक करून आपण डुप्लिकेट व्ह्यू केलं ना, आपल्याला किचनचं वेगळं देता येतं, बेडरूमचं वेगळं देता येतं. समजा एखादं काही डिटेलिंग आहे, त्याचं पण आपल्याला डिटेलिंग असं सेपरेट देता येतं. म्हणजे एकदा आपलं काम एका मॉडेलमध्ये झालं, की सगळे ड्रॉइंग्स रिलीज करायला आपल्याला फार बरं पडतं. त्या मॉडेल लाईन्स आहेत. हं. ओके. आता तुम्हाला अनेक सांगतो. आता हे हा प्लॅन आहे. ओके. यामध्ये आपण काय करू, हा जो कडाप्पा आहे, तो आपल्याला आता याला एडिट करून घेऊ पुन्हा. एडिट इन प्लेस. पुन्हा याला एडिट एक्सट्रुजन करू आणि ही जी लाईन आहे, ही ही आपण मूव्ह करू थोडीशी आतमध्ये. 1-2 इंच आपल्याला ही हां, हे आतमध्ये हे करू आणि येस करू. ओके, फिनिश मॉडेल. कारण ज्यावेळेला आपण याचा सेक्शन घेऊ ना, त्यावेळेला तो भिंतीमध्ये हा आपला किचनचा प्लॅटफॉर्म गेला आहे असं लक्षात येईल. आता इथं इथं पण काय करायची गरज नाही, पण ॲक्चुअली केलेलं बरं असते, की समजा काय गॅप राहिला किचन प्लॅटफॉर्म आणि ह्याच्यामध्ये, मी ह्याच्यात मला ह्याच्यात दाखवतो शेडेडमध्ये. किचन प्लॅटफॉर्म आणि ह्याच्यात काय समजा गॅप राहिला, तर ते उगीच ह्याच्यातून कचरा किंवा घाण पाणी ह्याच्यात काय अडकायला नको किंवा पाण्याचं ओघळ वगैरे खाली उतरू नये म्हणून आपण इथं पण घुसवतो. पण काय प्रॉब्लेम आहे इथे, इथं हा काय आहे, कॉलम आहे. कॉलममध्ये करतात ॲक्चुअली, टेक्निकली करतात. पण थिअरेटिकली तो ॲक्चुअली अलाउएबल नसतो, कारण कॉलम वीक होऊ शकतो. मग आपण काय करू, पुन्हा याला एडिट करू. एडिट इन प्लेस. आता हे मी हिडन लाईन करतो. याला सिलेक्ट करून एडिट एक्सट्रुजन करतो आणि ही लाईन आहे ही आपल्याला इथून 2 इंच पुन्हा ही इथून ते इथपर्यंत घेऊ आणि ही लाईन आहे ही इरेज करू. ओके. आता ही लाईन आहे ती आपल्याला एक ॲड करायला लागणार इथून ते इथं. ओके. येस करू. फिनिश मॉडेल. म्हणजे हे जर बघितलं तर हे असं आतमध्ये गेलं ह्याच्या. हे माप काय नको आहे आपल्याला. डिलीट करू. आणि आता आपल्याला हा पण काय सेक्शन नको आहे ॲक्चुअली. डिलीटेड. ओके. सध्या तरी काय नको आहे आपल्याला. आता याचं आपण डिटेलिंग त्याच्या आधी आपल्याला ना हे सुद्धा आपल्याला आतमध्ये करून घ्यायला पाहिजे. हे सुद्धा एडिट इन प्लेस, एडिट एक्सट्रुजन आणि हे सिलेक्ट करून हे मी इकडं मूव्ह करून घेतो. ओके. आणि हे सुद्धा इकडे मूव्ह करू शकता, अलाइन करू शकता. तुमची जशी पद्धत आहे तशी करू शकता तुम्ही. येस. 3Dमध्ये बघितलं तर हे असं बघा आतमध्ये गेलेलं दिसतं इथं. आता काय करू, थोडंसं आपण थोडंसं वरती घेऊ. हां.
ओके. आहे सगळं बरोबर. आता हे बेसिक डिटेलिंग आपलं होत आलंय. मग याच्यामध्ये काय करू शकतो? याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स देऊ शकतो, की बाबा हा कडाप्पा ह्याचं सॉरी कडाप्पा नाही, हा आपला ग्रॅनाइट फेसपासून बरोबर या फेसपर्यंत. हा 3 फूट 1.5 इंच आहे. पुन्हा ह्या फेसपासून ह्या फेसपर्यंत असं देऊ शकतो. पुन्हा काय करू शकतो? हे थोडेसे डायमेन्शन्स हे मोठे वाटायला लागले. हां, हां, हे थोडं बरं वाटतं. मग आपण इथून ते इथपर्यंत पर्यंत पण हे देऊ शकतो, की बाबा अर्धा इंचाचं पुढं राउंडिंग आहे. मग तसं करू आपण हे दोघीच 2 9.5 हे फार कन्फ्युजिंग होईल. मग हे सुद्धा आपण 3 फूट आपण ही आहे नाही इथपर्यंत देऊ. पुन्हा हा सुद्धा 1.5 फुटाचा प्लॅटफॉर्म आणि याचं डायमेन्शन इथून ते इथपर्यंत देऊ आणि आपण इथं लिहिणार आहे, की 0.75 इंच थिक ग्रॅनाइट किंवा मार्बल व्हॉटएव्हर काय असेल ते आपण इथे मेन्शन करणार आहोत. म्हणजे हा 12 फूट झाला आणि आपल्याला हा इथपर्यंत 4.5 फूट झाली. पुन्हा या प्लॅटफॉर्मचं एक माप 1.5 फूट देऊ आणि आता आपल्याला ह्या फेसपासून या फेसपर्यंत ती आहे. हा काय द्यायची गरज नाही. 4.5 फुटाला पुन्हा आपलं सिंकचं माप. सिंकचं मापपेक्षा आपल्याला ते त्या ग्रॅनाइटमध्ये आपण जे होल पाडणार आहोत ते महत्वाचं आहे. हे आपण असं बाहेर घेऊ शकतो. 4.5 इंच. आणि मग याच्यात आपण टेक्स्ट पण म्हणजे अॅनोटेटमध्ये हे टेक्स्ट आपण ॲड करू शकतो, की बाबा प्लॅटफॉर्म फॉर पूजा घर. हे आपण मॉडिफाय करू शकतो. इथून एकतर आपण याचा टेक्स्ट साईज कमी करू शकतो, नाहीतर इथून पण कमी करू शकतो. पण हा फार छोटा झालाय. आता याचा काय प्रॉब्लेम आहे? हे बॅकग्राऊंड ओपॅक आहे याचं, त्यामुळे ह्याच्या खालची लाईन दिसत नाही आहे. त्याला आपण काय करू? ट्रान्सपरंट करू. ओके. नाही वाटल्यास थोडीशी इकडे शिफ्ट करून हे मूव्ह करून इथपर्यंत. पुन्हा याला ॲनोटेट करू आपण.
ग्रॅनाइट ऑफ अप्रूव्ड डिझाईन. हा मग थोडासा इकडे मूव्ह करू. आता याला आपण ॲरो दाखवू. आपल्याला ॲरो इथं ॲनोटेटमध्ये जाऊन इथे डिटेल लाईनमध्ये आपल्याला ह्याचे ॲरो दाखवता येतात. आणि यालाच आपण काय करू, मिरर करू. याला सिलेक्ट करू, मिरर. मिरर झाले. आणि 1, 2, 3 हे 3 आपले हे कडाप्पाच आहेत. मग याला काय करू आपण, हे आपण कॉपी करून इथून ते इथे घेऊ आपण. आणि पुन्हा ॲनोटेटमध्ये जाऊन डिटेल लाईननं आपण याला याला मिरर करून घेऊ पुन्हा. आणि वाटल्यास हेच आपण इकडे कॉपी करून घेऊ. या इथे. याला मिररच करू. पुन्हा ॲनोटेटमध्ये जाऊन याला हे थोडं मी रोटेट करून घेतो. ओके. तर हे आपले डायमेन्शन्स झालेत. तर आपण ह्याच्या 3Dमध्ये जर 3Dमध्ये बघितलं तर आपलं एक बेसिक फ्रेमिंग आपलं कट्ट्याचं तयार झालं. आपलं या फिनिश फिनिश लाईन नाही ॲक्चुअली ही. याच्यावर आपण अजून टाईलचा लेयर एक चढवायचा आहे. या नॉन फिनिश लेयरपासून याचा जो टॉप आहे तो 2.5 फूट आहे आपल्याला मिळालेला आहे हा. तर हा टॉप आहे तो ग्रॅनाइटचा असणार आहे. तर आपल्याला 2 प्रकारचे देता येतात. समजा एखाद्यांचं बजेट कमी असेल, तर त्या केसमध्ये आपण हे असं करतो, की एक बॉटमला कडप्पा आणि त्याच्यावर टॉपचं ग्रॅनाइट आणि पुढं 3 इंचची पट्टी लावतो किंवा स्कर्टिंग म्हणतो किंवा ते ह्याचं पाणी, किचनचं पाणी वगैरे ते डायरेक्ट इकडून त्याचं ओघळ वगैरे येऊ नये म्हणून. मग दुसरा एक एक आता सध्या ट्रेंडिंगमध्ये काय चालू आहे, की हा टॉपचा जो लेयर आहे, तो असणार आहे ग्रॅनाइटचा आणि बॉटमचा असतो तो 2 फुटापर्यंत त्याची 2.5 फूट
ह्याच्यामध्ये दाखवते. ही 2.5 फूट इथपर्यंत त्याची झाली आणि ही 2 फूट झाली. पण हे काय करतात 2 फूट कडप्पा घेतात आणि 6 इंचाची अशी पट्टी फिरवतात अशी आणि इकडून हे आता हे आपलं जर डी-आय जर बघितलं तर हे आहे माप आपलं 2 फूट 3 इंच आहे. मग 1 फूट 9 इंचाचं काय करतात, कडप्पा घेतात इकडून, इकडून 2 फुटावर कडप्पा घेतात आणि ही 6 इंचाची अशी इथे पट्टी फिरवतात ही. ओके. मग त्या केसमध्ये कसं ते जरा दिसायला वगैरे चांगलं दिसतं. म्हणजे ते थोडंसं मॉडर्न डिझाइन होतं आणि तुम्हाला मी ते 3D व्ह्यूमध्ये करून दाखवतो ते. ओके. मग आता त्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला किचन डिटेलमध्ये जायचं आहे. आर्किटेक्चरमध्ये कंपोनंट, प्लेस इन मॉडेल, जेनेरिक मॉडेल्स, ओके. आणि याला आपण नाव देऊ कडाप्पा टॉप. ओके. आता काय करायचं आहे, एक्सट्रुजनमध्ये जायचं आहे आणि आपल्याला आता सरळ ते ड्राफ्टच करायला लागणार. त्याच्या आधी मी जरा हे माप एक चेक करतो. इथून ते 7.5 इंच आहे हे. ओके. मग आपल्याला काय करायला लागणार, हे जे 7.5 आहे आपल्याला हे एकतर मग हे पुढं 3 इंचाचंच घ्यायला लागणार. मग काम करू आपण मग हे 2 फूट 3 इंचाचं हे घेऊ आपण. ओके. क्रिएटमध्ये जाऊ पुन्हा. सॉरी मॉडिफाय, लाईन आणि त्याची जी उंची आहे ती आपल्याला 2 फूट 3 इंचावर घ्यायची उंची. मग ती नंतर आपण वाटल्यास आत घेऊ. पहिल्यांदा आपल्याला हे जेवढं काम करायचं आहे तेवढं इथे आपण ड्राफ्ट करून घेऊ. हे 2 फूट घेऊ इथपर्यंत आणि हे जे आहे 4 फूट 9 इंच येणार. म्हणजे हे 4.5 आणि हे 3 इंच. हा एक कट्टा आपण इथे ॲड करू आणि ओके करून 3D मध्ये एकदा चेक करू ते कुठं आलंय. तर ते हे या साईडला आलंय. हां, फिनिश मॉडेल करू. आता आपल्याला काय करायला पाहिजे, एक तुम्हाला हे दाखवतो. एक सेक्शन आपल्याला करावा लागणार. किचन डिटेलमध्ये जाऊन हा सेक्शन आपल्याला इथून ते इथपर्यंत घेऊ. म्हणजे हा सेक्शन 2 झाला. ओके. मग हा सरळ आपण इकडे एक कन्स्ट्रेंट लाईन ऑफ करू. नाही, हे कॉपी करायलाच लागणार आपल्याला. हे सुद्धा कन्स्ट्रेंट ऑफ करू. आपल्याला कुठपर्यंत घ्यायचं आहे? हा टॉप आहे. 3 इंच. आता ह्याची जाडी जास्त झाली आहे. ओके. मग याला आपण एडिट इन प्लेस करू. क्लिक करू आणि याची डेप्थ आहे बरोबर आहे. याची डेप्थ किती आहे? अर्धा इंच आहे. ओके. याची सुद्धा आपल्याला एडिट इन प्लेस, सिलेक्ट मॉडेल 0.5 इंच फिनिश मॉडेल. टॉपला काहीतरी आले ह्याच्या आणि बॉटमला एक काहीतरी आलं. बॉटमचा ओके. पुन्हा जाऊ सेक्शन 2 मध्ये. एक आपण
मॉडेल लाईन प्लस सेक्शन नाही राहू दे सोड ते एक्सट्रुजनच्या कमांडमध्ये होते. इथून ते सॉरी आपल्याला कॉपी करायला लागणार. ॲक्च्युली बॉटमपासून सिलेक्ट करायला पाहिजे. ओके आणि आता टोटल माप त्याचं 3 इंच यायला पाहिजे. ओके आणि हे आपण इरेज करू. हां तर हा 3D मध्ये आपल्याला हा असा दिसतो बघा. आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा किचन डिटेलमध्ये जायचं आहे. नाही एवढा जो गॅप आहे तो आता आपल्याला फिल आउट करायचा आहे. पुन्हा त्याचं आर्किटेक्चर कॉम्पोनंट ओके त्याला काय नाव तर देत बसणार नाही मी. एक्सट्रुजन आणि हा जो आपला हा झालाय ना हा जेवढा उरलाय आपला हा तेवढा तर याची डेप्थ पण इथूनच आपण 0.25 सॉरी 0.5 इंच आता आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो स्टार्ट ॲट 1 फूट नाही आपल्याला स्टार्ट आपल्याला करायचा आहे तो 2 फूट 3 इंचावर 2 फूट 3 इंच आणि एक्सट्रुजन एंड करायचं आहे 2 फूट 3.5 इंच. बघूया येते काय येस करू आणि 3D मध्ये चेक करू. ओके बरोबर त्या मापाला आलं हे बरोबर तेवढं आलं बघा. फिनिश मॉडेल म्हणजे काय झालं की पैसे वाचायला काही जण काय करतात की हा जो बॉटम मागचा जो हा एरिया आहे सॉरी तो एरिया सॉरी तो आहे तो कडप्पा घेतात आणि हा ग्रॅनाइट घेतात. पण प्रायव्हेट बंगलोला काय करतात हा पण घेतात ग्रॅनाइटचा आणि हा सुद्धा ग्रॅनाइटचा घेतात. पण पैसे वाचवायची टेक्निक ही अशी आहे ही. ओके आता हा डबल झाला तर ह्याच्यामध्ये काय करतात आता ह्याच्यावर अजून एक पट्टी ऍड करतात जी 2 इंच 2.5 इंच ते 3 इंच म्हणजे 2 ते 3 इंच मध्ये ही पट्टी ऍड करतात इथे आणि हा जो एरिया आहे हा पूर्णपणे एका टाईलनं झाकून घेतात. आता हा झाला गॅप आपला तयार. आता तुम्हाला ते दाखवतो की आता ह्या प्लॅनमध्ये जाऊ आपण. बघा हे असं दिसतं आपल्याला. हे जर वायर फ्रेममध्ये असेल तर असं दिसतं आणि जर तुम्हाला हिडन लाईनमध्ये असतील तर हे असं दाखवता येतं आणि जर तुम्हाला थोडंसं शेडेडमध्ये पाहिजे असेल तर हे असं दाखवता येतं आणि जर ज्यावेळेला तुम्ही याला मटेरियल वगैरे अप्लाय करताना ग्रॅनाइटचं तर त्यावेळेला आपण हे रिअलिस्टिक करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रेझेंट करू शकतो. वर्किंग ड्रॉइंग आपण क्लायंटना प्रोव्हाइड करू शकतो. ओके आता हा झाला टॉपचा. मग पुन्हा जो आर्किटेक्चर मॉडेल इन प्लेस सॉरी ओके जेनेरिक मॉडेल ओके ओके एक्सट्रुजन ही 3 इंचाची खूप होईल आपण 2 इंचाचीच येईल. 2 इंच एंटर इथून ते हे आहे आपलं 8 फूट 3 इंच म्हणजे 8 फूट 5 इंच येणार. 8 फूट 5 इंच एंटर पुन्हा हे इथपर्यंत हां
आता हे आपल्याला कुठे घ्यायचं आहे, त्याची लेवल आपल्याला डायरेक्ट आता ही फिनिशवर येणार. 2 फूट 6 इंचावर येणार. 2.5 फूट टाकलं तरी तेवढंच येतं आणि 2 फूट 6.5 इंच. ओके. आणि आपण त्याची जाडीही एवढीच ठेवलेली आहे. फिनिश मॉडेल करू आणि 3Dमध्ये तुम्हाला दाखवतो. हां, बघा. ही पट्टी ही अशी तयार झाली. फिनिश. ओके. आणि आता हे फ्रंट आहे ना, हा जो गॅप दिसतोय, तो आपल्याला झाकून घ्यायचा आहे. मग त्यासाठी आता आपल्याला काय करायला पाहिजे, हे जे हे आहेत ना, याला एडिट इन प्लेस करायला पाहिजे. हे आपले जे डिव्हायडर्स आहेत ते. याला सिलेक्ट करू आपण. किचन डिटेलच्या प्लॅनमध्ये जाऊ आणि हे एक्सट्रुजन सेटिंगमध्ये जाऊन हा पार्ट आपल्याला एवढा इथपर्यंत मूव्ह करायचा आहे. हा सुद्धा पार्ट आपण एवढा मूव्ह करायचा आहे आणि हा सुद्धा हा आपल्याला ना इथपर्यंत घ्यायचं आहे. येस. आणि फिनिश करायचं आहे. फिनिश मॉडेल पुन्हा 3Dमध्ये बघितलात तर हा असा दिसतो. आता ह्याच्यात काय आहे तुम्हाला सांगतो. याची जी पण उंची घेतली ती ह्या टाईलच्या बॉटमपर्यंत घेतली आहे. पण ॲक्चुअली तेवढी नसते ती. ती ह्याच्या बॉटमपर्यंत असते आणि याच्या आतमध्ये ना, थोडक्यात काय हा कडाप्पा वेगळा आणि हा कडाप्पा वेगळा करतात. आणि हा जो कडाप्पा आहे, म्हणजे हा थोडा आत आत गेला की नाही हा असा. बघा हा आत गेला की नाही, मग ह्याच्या पुढे आपल्याला किचनच्या ट्रॉलीज वगैरे लावता येतात. ओके. आता हा टॉपचा लेयर झाला आणि आता आपण काय करू, अं, हा आता असा आपण पुढचा जो भाग आहे तो आपण फिलअप करून घेऊ. किचन डिटेल आणि हे वायर फ्रेमच आहे. ओके. म्हणजे आपल्याला ही गॅप आहे ती भरायची आहे. मग ती आपण आतल्या फेसला करू. म्हणजे 3Dत जर बघितला तर आपल्याला थोडासा हा आतमध्ये ऑफसेट दिसेल हा. आणि तो जरा चांगला दिसतो. मग हे जे डिव्हायडर्स आहेत तुम्हाला मग तुम्ही आत्ता सिंगल तर सिंगल दाखवू शकता किंवा हा वेगळा असा म्हणजे थोडक्यात हा वेगळा आणि हा वेगळा असा दोन्ही दाखवू शकता. पण तुम्ही सेक्शनमध्ये जर दाखवलात ना, की ते टाईलवाल्याला कळून जातं, की आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये. आता आपल्याला जी पुढची म्हणजे हा समोरचा जो आपल्याला हे दाखवायचा आहे पट्टी, ती आपण स्वाईप कमांडनं करणार आहे. कंपोनंट मॉडेल इन प्लेस, जनरेट मॉडेल. ओके, ओके. त्यापैकी आता आपल्याला हे स्वाईप कमांड घ्यायचं आहे आणि याला आपल्याला पहिल्यांदा स्केच पाथ करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला आता हा एक प्लेन सेट करायचा आहे आपल्याला. तर आपण हा प्लेन सेट करू आणि लाईन आपल्याला जसं ज्या पाथनं आपण ती प्रोफाईल घेणार आहोत, तेवढा पाथ इथे आपल्याला द्यायचा आहे. ओके. हा आपला झाला पाथ सिलेक्ट. आणि आता इथे जे हे बघा, इथे आलं की नाही हे म्हणजे Revitला हे कन्फर्म झालं, की हा पाथ एक तयार झाला आहे. तर आता आपल्याला ही पहिली कमांड झाली स्वाईपवाली, की आपण एक पाथ दिला त्याला. आणि आता आपण ह्याच्यात काय ॲड करणार आहोत? प्रोफाईल ॲड करणार आहोत. प्रोफाईल एडिट करायचं आहे आणि आपल्याला इथून ते या टॉपपर्यंत
हे 2 इंच झालं. ओके. आणि आतपर्यंत हे बरोबर अर्धा इंच झालं. आणि हे व्हर्टिकल 2 इंच आणि ची लक्षात ठेवा हे क्लोज ठेवायचे. ओके. आणि याला आपण काय करू थोडंसं आतमध्ये मूव्ह होते का बघू ते. सिलेक्ट करून अर्धा इंच. ओके. आतमध्ये ऑफसेट झाला आणि येस करायचं. आणि पुन्हा एकदा येस करायचं. बघा हा आपला असा ही एक टाईल आपली ॲड झाली इथे. ओके. म्हणजे हा फिनिश मॉडेल करू. हा एक टॉपचा झाला. हे आपलं पाणी वगैरे गळू नये त्यासाठी हा एक स्टॉपर काम करणार आहे. ओके. आणि ही फ्रंटची एक टाईल आणि हे बॉटमची फ्रंटचा हा बघा हा एवढा ग्रॅनाइट आणि हा त्याचा कडाप्पा. हे असं रिटेलिंग आपल्याला करता येतं. ओके. पहिल्यांदा मी काय करणार आहे, की याच्यामध्ये सगळे फक्त हे करून घेणार आहे मी मॉडेल करणार आहे आणि त्यानंतर मग मी याच्यामध्ये मटेरियल ॲप्लिकेशन करणार आहे. आता इथे बघितलात तर हा आपल्याला एक कट करायचा आहे हा पोर्शन. हा ग्रॅनाइट आहे. एडिट इन प्लेस. ओके. आणि त्या कडप्प्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. किचन डिटेलमध्ये जाऊ आपण आणि याच्यामध्ये एक एडिट एक्सट्रुजन करू. इथून ते इथपर्यंत फिनिश मॉडेल. आता काय प्रॉब्लेम झाला हा खाली आलाय. मग ह्यालाच काय करायचं पुन्हा एडिट इन प्लेस करायचं. पुन्हा ह्या ग्रॅनाइटला सिलेक्ट करायचं आणि आता आपल्याला काय करायचं एक्सट्रुजन स्टार्ट आपल्याला कुठून करायचं आहे 2 फूट 3 इंच आणि एंड करायचा आहे तो 2 फूट 2 फूट 3.5 इंच. बरोबर तो आला. 3D मध्ये बघितला तर हा बरोबर तो कट झाला आहे. फिनिश मॉडेल. ओके. हा असा झालाय. जर तुम्हाला एकदम परफेक्ट पाहिजे असेल, तर आपण तसं पण करू शकतो. ॲक्चुअली करायलाच पाहिजे आपल्याला तसं. एडिट इन प्लेस. त्याला सिलेक्ट करू आपण. एडिट एक्सट्रुजन. ओके. किचन डिटेलमध्ये जाऊ. हां, आता हे जेवढं आहे ना, तेवढं आपल्याला हे इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. मी काय करतो, ह्या पुन्हा ह्या लाईन्स ह्या एवढ्या पहिल्यांदा मी स्ट्रेट लाईन्सचं जेवढं काम आहे, तेवढं मी हे काम इथे करून घेतो आणि आर्क हा एक आर्क झाला. हां, आहे तो. मला वाटलं काय थोडंसं हां, 2 इंचाचंच आहे ते. येस, आहे ते. ओके. आणि हा 2 इंच आणि आपल्याला हे जे आहे हे इरेज करून घ्यायचं आहे. येस, फिनिश मॉडेल आणि आता आपण 3Dमध्ये चेक करू. हां, हे बरोबर कट झालं. मग याचा आपण डिटेल पण देऊ शकतो, की बाबा हे आपल्याला बॉटमचा जो आहे त्याचं सेपरेट देऊ शकतो आणि टॉपचा ग्रॅनाइट आहे त्याचा पण सेपरेट देऊ शकतो आपण. त्याचा एक सेक्शन जरी दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. समजा हा सेक्शन आपण मूव्ह केला इथे इथपर्यंत आणि
सेक्शन 2 जर चेक केला, हां, हे आपल्याला असं दिसतंय बघा. आता आपल्याला हे सुद्धा आहे ना, ह्याच्या लाईनीत घ्यायचं आहे. पण ते हे असं येते का बघू. लाईनीपर्यंत नको, आपण सगळं मापातच करू. ओके. 3D डिटेल DI हे आपण 2 इंच आत घातले. मग 3D मध्ये याला आता पुन्हा एडिट इन प्लेस करू. किचन डिटेलच्या प्लॅनमध्ये जाऊ. याला सिलेक्ट करू. एडिट एक्सट्रुजन आणि हे एवढं मूव्ह करून घेऊ. इथून ते इथपर्यंत म्हणजे 2 इंच आपण खाचकाम करून भिंतीमध्ये हे आपण आतमध्ये घुसवणार. आणि ही पण लाईन आहे, ही मूव्ह करून इथपर्यंत. आणि आता इथे आपल्याला एडिट करावं लागणार. कारण ते आपल्याला कॉलममध्ये खाचकाम करून चालणार नाही. कॉलमची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी कमी होऊ शकते. ओके. आणि आता फिनिश करायचं आहे मॉडेल. ओके. तर हे बरोबर जर सेक्शन 2 मध्ये बघितलात तर हे बरोबर याच्या लाईनीत गेलं. याला समजा रिअलिस्टिक केलं तर आपल्याला असं दिसतं. आता इथे काहीतरी गॅप दिसतोय हा. तो माझ्या मते सेक्शन 2 हा तो ह्याच्यातला गॅप आहे. म्हणजे कोणता गॅप आहे तो? हा गॅप आहे. हा गॅप आहे. त्याच्यामध्ये सगळं क्लिअर दिसतंय बघा. हे असं का दिसायला लागले? ओके. हे वरची प्रोफाईल आहे आणि ती मगाशी खालची प्रोफाईल ह्याची वॉश बेसिनची. ओके. हा आपण वायर फ्रेम करू आणि याला फाईन करू. येस. एवढं आपलं आता हे झालं. आता ह्या केसमध्ये आपल्याला ना पहिल्यांदा आपल्याला हिडन लाईन्स द्यावं लागणार. ही आमचं ही टॉपची एक पट्टी आहे, याचं सुद्धा आपल्याला द्यावं लागणार. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला अजून एक लेयर तयार करून आपल्याला बॉटमच्या लेयरचं पण द्यायचं आहे आणि एका लेयरमध्ये, सॉरी मला ते ऑटोकॅडमध्ये लेयरचं कमांड वापरून सवय आहे. आपल्याला हे फ्लोर प्लॅनमध्येच ते थोडं सेपरेट एक प्लॅन अजून एक करावा लागणार. ओके. आत्ता आपण वायर फ्रेमलाच काम करू. रेडी. ओके. आता यामध्ये आपण ह्या फ्रंटच्या टाईल्स आहेत, त्या टाईल्सचं आपण काम करून घेऊ. आपल्याला फ्रंटला एक टाईल लावायची आहे आणि या भागावर पण लावायचे. ह्या भागावर लावली नाही तरी चालेल, पण लावू आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला किचनची टाईल बसवायला पुन्हा आपल्याला जायचं आहे आर्किटेक्चरमध्ये, कंपोनंट, प्लेस इन मॉडेल, टाईलचं ऑप्शन इथे, टाईलचं ऑप्शन नाही, वॉल्स आहे, प्लंबिंग पिक्चर पण नाही आपल्याला. ओके. जेनेरिकच घेऊया आपण, जेनेरिक मॉडेल. ओके. याला आपण नाव देऊ किचन वॉल टाइल्स फ्रंट. ओके. एक्सट्रुजन एक प्लेन सिलेक्ट करायचा आहे, पिकअप प्लेन. हा प्लेन सिलेक्ट केला मी. ओके. त्यानंतर तर मला इथं हे ड्राफ्टिंग करायचं आहे. मग मी काय करतो, किचन डिटेलच्या प्लॅनमध्ये जातो. आपल्याला इथून ड्राफ्ट करता येणार नाही. आपल्याला 3D व्ह्यूमध्ये जाऊ आपण आणि
इथून फ्रंटला जाऊ. ओके. इथून थोडं आपण वायर फ्रेम घेऊ. ओके. आता कुठपर्यंत घ्यायचे आहेत? मला घ्यायचे आहे त्याच्या मागं तर काय येणार नाही. इथून ते इथपर्यंत घ्यायचं आहे. आता एक तात्पुरती मी लाईन मारून घेतो. पुन्हा ही अशी अशी आणि हा आपला किचन कट्ट्याचा टॉप. हा आहे असं आणि हे इथपर्यंत. आता ही जी लाईन आहे ही एक्स्ट्रा आहे ही त्यामुळे फिलेट करून घ्यायची. ओके. आणि याची हा आता इथे काय करायचं आहे? एक्सट्रुजन स्टार्ट ॲट 0 करू आणि ते 8 mm टाकू. येस करू आणि आता ह्या इथे बघा ही अशी वॉल टाईल्स तयार झाल्या. याला पण नंतर मटेरियल अप्लाय करणार आहे. फिनिश करू. जर शेडेडमध्ये बघितलं तर हे बघा ही असे वॉल कवर झाली. टॉपपर्यंत पण घेऊ शकतो पण आता मी थोडंसं इकॉनॉमिकल दाखवायचा प्रयत्न करतोय. हां इथे झाली. आता आपल्याला या फेसवर करायची आहे. आर्किटेक्चर मॉडेल इन प्लेस जेनेरिक मॉडेल. ओके. आता इथे नाव घेऊला किचन वॉल टाइल्स साइड. ओके. त्यानंतर एक्सट्रुजन पिकअप प्लेन सॉरी सेट प्लेनमध्ये पिकअप प्लेन हा प्लेन सिलेक्ट केला आणि आपण आता या लेफ्टमध्ये जाऊ आणि हा रिअलिस्टिक आहे तो वायर फ्रेम करून घेऊ. तर आपल्याला या इथपासून इथपर्यंत असं करायचं आहे. ओके. इथून ते आता मी एक बाहेर पण लाईन रेफरन्ससाठी मी ड्रॉ करून घेतो आणि हा आपला किचनचा टॉप आहे. ही खिडकी दिसते ती कशाची आहे? साईडची खिडकी आहे ही आपली आत्ताची खिडकी नाही आहे ती. आणि तर मी दुसरं ऑप्शन काय करू शकतो? इथून ते इथपर्यंत सर मी असा रेक्टँगलच ड्रॉ करू शकतोय. येस. हायलाइटेड काय म्हणते ते ओव्हरलॅप झाल्या त्यामुळे ते आपण आता इरेज करू आणि मग एवढंच आपण एक्सट्रुजन वगैरे सेटिंग ठेवू. फिनिश मॉडेल 3D मध्ये आपल्याला हा असा घेऊन शेडेडमध्ये बघितलं तर हा एवढा पार्ट आपल्याला बघायला मिळेल टाईल्सचा. ओके. आता माझ्या मते आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी जेवढं लागतं तेवढं झालेलं आहे. थोडंसं मी आता काय करतो आपल्याला हा जो हा थोडंसं मी का घेतोय कारण मला आहे की नाही आता किचन कट्ट्यास तर डिटेल झालंय आपलं. ओके. मला फ्लोर टाईल्सचं द्यायचं होतं पण ते काय आता द्यायला नको. आता आपण काय करू मटेरियल ॲप्लिकेशन चालू करू. म्हणजे आपलं मटेरियल ॲप्लिकेशन एकदा झालं की सगळे आपलं किचनचं डिटेलच संपून जातं. ओके. आपण या वॉल टाईलपासून सुरू करू. आता हे आपण एक्सट्रुजनमधून केलं. एक्सट्रुजनमधून केल्यामुळे आपल्याला इथे एडिट इन प्लेस करावं लागतं आणि याला सिलेक्ट करून ना हे मटेरियल असतं बघा हे बाय कॅटेगरी. ओके. आणि इथून ना एक नवीन क्रिएट न्यू मटेरियल करायचं आहे आणि याचं
टाईल्स. ग्राफिक्समध्ये हे यूज रेंडर अपीअरन्स ऑन करायचं आहे. मध्ये इथे इमेज आहे बघा. हे इमेजवरून तुम्हाला कोणतेही हे पाहिजे असतील, समजा तुमच्याकडे डाउनलोडेड हे असतील बॅकग्राऊंड मटेरियल्स, तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता. टेक्स्चर, टाईल्स. थोडं मी मोठं करतो. आता मी तात्पुरतं तुम्हाला दाखवण्यासाठी इथे करतो. किचन वॉल टाईल्स. ओके. रिअलिस्टिक हवं का? ओके. आपल्याला कॅप एक मिनिट फिनिश मॉडेल करतो, कारण मला थोडंसं काय वाटायलंय, नाही मला काय वाटलेलं की ही जी टाईल आपण आता लावली ना, ती काय गॅप वाटला थोडा मला, पण नाही आहे ती गॅपमध्ये. ओके. आता सेम मटेरियल आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. इथे एडिट इन प्लेस याच्यावर सिलेक्ट करून इथं जे मटेरियल आहे किचन वॉल टाईल्स आपण आता तयार केलेलं, त्यालाच आपण ओके करायचं आहे. झालं अप्लाय. ओके. फिनिश मॉडेल करू. फिनिश मॉडेल केल्यानंतर आता आपल्याला एक जेनरिक ग्रॅनाइटचं आपल्याला एक टेक्स्चर तयार करायचं आहे, म्हणजे आपल्याला काम असून जाते. मग आपण असं पण करू शकतो की हे जे दोन साईडचे आहेत त्याला आपण डार्क करू शकतो, आणि हे बाकीचे आहेत त्याला फेंटमध्ये करू शकतो, जो आता ट्रेंडिंगमध्ये आहे तर. आणि मग ही जी फ्रंटची आहे त्याला डार्क करू शकतो. मग त्याप्रमाणे चालू करू आपण. ओके. तर याला सिलेक्ट करू. आता हे दोन्ही सिलेक्ट झालेत बघा, कारण आपण तयार करतानाच हे दोन्ही एकत्र तयार केलेले आहे. आणि इथे मटेरियल ऑप्शन असतो बाय कॅटेगरी. आता इथून पुन्हा एक नवीन तयार करून घेऊ आपण, आयडेंटिटी. याची आपण बदलू व्हर्टिकल ग्रॅनाइट. ग्राफिक्स ते ग्रॅनाइटचे एक्स्ट्रा लार्ज हे आपण डार्क म्हणून वापरू शकतो. ओके. इथे बघितलं तर हे आपलं मटेरियल अप्लाय झाले. आता हे मटेरियल अप्लाय कसं विचित्र झालं बघा, होय की नाही? याला कसं ॲडजस्ट करायचं? पुन्हा याला सिलेक्ट करायचं, एडिट एक्सट्रुजन करायचं. हे इथे जे मटेरियल आहे ना, हे बरेचसे ऑप्शन्स आहेत बघा. ग्राफिक्स, यामध्ये आपल्याला टेक्स्चर काही गरज नाही आहे. कॅन्सल. हां, इथून आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे. आणि आपला किती असतो? 4 फूट बाय 8 फूटचा एक आपण पीस असतो आपला ग्रॅनाइटचा. मग याला काय करू आपण, ही लिंक आहे ना ती अनलिंक, याची जी विड्थ आहे ती आपण 4 फूट करू. आणि डन. ओके. आणि ते फिनिश मॉडेल करू. बघा, म्हणजे तो अखंड पीस आपण 4x8चा कट करून त्याचं काय कटिंग पडलं असेल ते पडलेलं असेल, आपण हे असं ग्राह्य धरू आणि फिनिश मॉडेल. मग तीच पट्टीनं आपल्याला समजा इथे फिरवायची आहे. एडिट इन प्लेस सिलेक्ट करू, मटेरियल व्हर्टिकल ग्रॅनाइट. येस, झाला. आता हे काय आपले कडाप्पा आहेत.
मग तुम्हाला कडाप्पाचं हवा असेल कडाप्पा द्या, कारण शक्यतो कडाप्पाच द्या. थोडं डार्कमध्ये काय असेल ती. आणि इथे जे आहे हां, आता हा जो टॉप आहे याचा, याला आपण पेंट देऊ. एडिट इन प्लेस, मटेरियल, क्रिएट आयडेंटिटी, किचन, ग्राफिक्स, यूज रेंडर अपीअरन्स, याला आपण ही ब्राईट हां, 1 फूट बाय 1 फूट आहे. याला सुद्धा आपण अनलिंक घेऊ आणि डन. ओके. आता याचं कसं अप्लाय झालं बघूया. ओके, ठीक-ठाक झालं आपलं, काही अडचण नाही. फिनिश मॉडेल आणि याला सुद्धा आपण एडिट इन प्लेस, मटेरियल, किचन टॉपचंच देऊ आपण. फिनिश, एडिट इन प्लेस, त्याला सिलेक्ट करू. याला आपण किचन टॉप. ओके, फिनिश. आणि हा ॲक्चुअली ओके. मग याला आपल्याला एडिट करायला पाहिजे. हे एडिट इन प्लेस करू. याला सिलेक्ट करू आणि एडिट एक्सट्रुजन करू. ही लाईन आणि ही लाईन फिलेट करू आणि ही इरेज करू आणि येस करू. फिनिश मॉडेल म्हणजे ती कंटिन्युएशन मध्ये गेली आणि हे असं कंटिन्युएशन मध्ये आलं. आता याला आपण व्हाईटच देऊन टाकू. एडिट इन प्लेस, त्याला सिलेक्ट करू आणि मटेरियल आहे ते किचन टॉप. ओके, फिनिश मॉडेल. आणि याचा जो बॉटम आहे, काम करतो मी थोडंसं 3D ना पुढे घेतो. बॉटम बॉटम केवढा घेतलाय? एवढाच घेतला, एवढीच पट्टी घेतली. मग त्याला सुद्धा आपण एडिट इन प्लेस सिलेक्ट करू, मटेरियल, किचन टॉप. ओके, येस. आता समजा तुम्हाला याला आता काय ॲक्च्युली गरज नाही. ॲक्च्युली तुम्ही दिलात तर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि याला बाय डिफॉल्ट समजा एक करूच आपण. आता एडिट इन प्लेस, त्याला सिलेक्ट करू, मटेरियल एक नवीन तयार करू. कडाप्पा कसा असतं, एकदम याच कलरचा असतो थोडक्यात. ओके, आणि येस, फिनिश मॉडेल याच कलरचा आहे. आपण त्याला काय आपण वेगळं ऍड केलं नाहीये. तर माझ्या मते सगळं झालेलं आहे आपलं. आता आपण काय करू, हे किचन डिटेलचा एक प्लॅन आपण एक तयार करू, त्याचं एक सेक्शन तयार करू आणि हा व्ह्यू हे आपण सगळे एका शीटमध्ये अरेंज करू. बाकी काय राहिलं काय बघतो एकदा मी, कारण याचं सगळं डिटेलिंग आहे. आणि 3D जर आपण दिलो तर काय, ओके, आपल्याला हे टॉप हा एक राहिला आहे. या टॉपला पण आपण काय करू, एडिट इन प्लेस, याला सिलेक्ट करू आणि याला किचन टॉपचंच आपण मॉडेल अप्लाय करू. येस, म्हणजे हा असा कॉर्नरनं आपण व्ह्यू जरी दिला तरी टाईलवाल्याच्या लक्षात येऊन जाईल की बाबा हे कसं बसवलंय. तर काही जण इथे सुद्धा, जसं आपण इथे व्हर्टिकल हा 2 इंचाचा बँड दिला ना, इथे 3 इंचाचा आपण असा आणि हा असा
पण देतात. तसं पण तुम्ही ॲड करू शकता. काय नाही त्याला काय करायचं आहे, हे इथून खालून वर घ्यायचं आहे 3 इंच. हे सुद्धा खालून 3 इंच वर घ्यायचं आहे. याची थिकनेस 8 mm आहे, तर त्याची एक 10 ते 12 असेल. एवढाच फरक आहे. तर आता आपण ह्याची शीट तयार करू. तर शीट कशी तयार करायची? प्रत्येक आपलं जे वर्किंग ड्रॉइंग असतं ना, ॲक्चुअली मी प्रत्येक वर्किंग ड्रॉइंगच्या वेळेला दाखवायला पाहिजे होतं. पण आता किचनच्या ह्याला मी तुम्हाला दाखवून घेतो. आता इथे हा जो शीट नावाचा ऑप्शन आहे बघा. हं. याच्यावर राईट क्लिक करायचं आणि न्यू शीट करायची. हां. आणि इथे बघा हा 1-2 ऑप्शन आहेत. तर हा E1 30/42 हॉरिझॉन्टल ओके जर केलात, तर आपल्याला हे असं इथे बघायला मिळतं. आणि ह्याच्यावर जर क्लिक केला तर ह्याच्या प्रॉपर्टीज येतात बघा. आता इथे हे नाव वगैरे आहे इथे. तर या ऑप्शनमधून ना आपल्याला इथे शीट नेम देता येतं. जसं की आपण देऊनच टाकू. किचन डिटेल्स. ओके. त्यानंतर शीट नंबर चेंज करता येतं. आपल्याला ही डेट पण चेंज करता येते. तर हे ड्रॉन बाय सुद्धा आपल्याला करता येते. समजा इथे मी ड्रॉन बाय ऑथर आहे. इथे नाव देता येतं. हां, चेक बाय येतं, चेकर, डिझाइन बाय डिझायनर. समजा इथे एक काम करतो मी हे कॉपी आणि सगळीकडं हे पेस्ट करतो. बघा हे आपल्याला पेस्ट करता येते. मग इथं ते बघा हे किचन डिटेल्स प्रोजेक्ट नेम पण आपल्याला इथे चेंज करता येतं. समजा ह्याच्यावर तुम्ही डबल क्लिक केला, इथून प्रोजेक्ट नेम देता येतं. इथं ओनरचं नाव देता येतं आणि हे जे आहे कन्सल्टंट ॲड्रेस वगैरे हे आपल्याला एडिट टाइपमध्ये गेलात ना हां. तर इथून आपल्याला हे ऑटो तुमचा समजा काय लोगो असेल तुमच्या कंपनीचा किंवा तुमच्या स्वतःच्या नावाचा इथं ॲड करू शकता. हे समजा नको आहे, हे तुमची वेबसाईट टाकायची असेल तर वेबसाईट टाकू शकता. इथे तुम्हाला डिलीट करायचं असेल तर हे डिलीट करू शकता किंवा हाच एखादा तुम्ही फॉर्मॅट तयार केला असेल, की कन्सल्टंट तुमचं नाव, ॲड्रेस, फोन नंबर हे तुम्ही ॲड करू शकता इथं. आता हे बाकी 3 काय आपल्याला हे नको आहे. एका ह्याच्यातच बास होतं आपल्याला. ओके आणि लोड इंटू प्रोजेक्ट केला, की ओव्हरराईट एक्झिस्टिंग व्हर्जन करायचं तर ते ओव्हरराईड होऊन जातं बघा हे. हं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे किचन डिटेल्स हे आपल्याला ॲड करायचे आहेत. ओके. समजा हे इथं प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये किचन डिटेलला आपण क्लिक केलं आणि इकडे बघा ड्रॅग केलं. आलं इथं. हा असा आपला इथे प्लॅन बघा इथे किचन डिटेल नावाचा आपल्याला प्लॅन आलाच बघा इथे. आता याला समजा स्केल काही वेळेला काय होतं, की खूप मोठं होतं. आपल्याला इथून स्केल पण बदलता येते त्याचं. हे मोठं झालं किंवा अजून छोटं करायचं आहे. सॉरी. हे एकदम मोठं झालं. हे तुम्हाला पाहिजे तसं हे स्केलिंग करता येतं. 1:10 झालं. हं. इथून हे आपल्याला स्केल करता येते. आता काय घ्यायचं आहे, समजा आपण आता हा 3D व्ह्यू घेतलाय हां. आता 3D व्ह्यूला आपण काय करू शकतो, थोडासा आपण ह्याला असा ॲडजस्ट करू शकतो आपण. समजा हा किचन डिटेल हे टॉप व्ह्यूनं काय करतो सरळ ह्याचं, हे एवढं सगळं ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला जेवढं हवं आहे, तेवढं तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. ओके. आणि जर इथे गेलात तर बघा, एवढंच किचन डिटेल आपलं इथे आलं हे. मग ह्यामध्ये पहा 3D व्ह्यूज आहे. हा 3D व्ह्यू समजा आपण इकडे आणला.
आणि इकडे पेस्ट केलं. ओके. याचं समजा आपल्याला स्केल बदलायचा आहे. तर इथून आपण हे स्केल बदलू शकतो याचं. ओके. आणि हे आपल्याला मूव्ह पण करता येतं. समजा इथून इथे घेतलं. आणि आता ही लाईन आपल्याला इकडे घ्यायची आहे. एकच मिनिट हां. समजा मी हे याला आपण इकडे सॉरी याला आपण इकडे मूव्ह करून घेऊ. समजा इथे ठेवायचं आहे. इथे ठेवू शकतो. ओके. आणि त्याच 3D मध्ये आपल्याला समजा आपण इथून शेडेड केलं, तर किचन डिटेलमध्ये सुद्धा हे शेडेडच प्रकार येतो आपल्याला. मग हे थोडंसं आपण वर घेऊ शकतो. ओके. आता आपण काय केलेलं अजून एक सेक्शन तयार केलेलं. हां, बघा हा. हा सेक्शन आपण काय करू शकतो, हे थोडं खाली घेऊ शकतो असा. समजा हा इथपर्यंत घेतला, हा एवढा घेतला आणि सेक्शनमध्ये समजा तुम्ही काही डिटेलिंग्स केला असताल, आपण मग शेडेड नको. जर वायर फ्रेम आता समजा तुम्हाला वायर फ्रेम द्यायचा आहे, तर वायर फ्रेम सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. आणि जर शेडेड द्यायचं असेल, तर काय नाही ह्याला कॉपी करायचं सेक्शन 2 ला आणि त्याला शेडेड करायचं किंवा हा कन्स्ट्रेंट कलर केला तरी चालतं. ओके. ह्यात समजा काय तुम्ही डिटेलिंग दिला असाल, समजा थोडक्यात आपण मापं समजा आपण दिलीत. ही आपली अनफिनिशपासून हे एवढं माप आहे. पुन्हा हे माप हे 4 फूट आहे. समजा टायलिंगचं माप आपल्याला द्यायचं आहे. इथून ते इथपर्यंत 7 फुटापर्यंत हे आपण टाईलचं माप दिलं. हे थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ. सगळे आपल्याला पाहिजे तसं डिटेलिंग आपल्याला याच्यामध्ये करता येतं. समजा तुम्हाला इथं ह्याचं नॉमेनक्लेचर द्यायचं की बाबा एवढा-एवढा या मॉडेल नंबरचा सिंक आहे. इथे या टाईल्स आहेत. या टाईल्सचा मॉडेल नंबर हे आहे. हे सगळं आपण याच्यामध्ये देऊ शकतो. ओके. मग पुन्हा किचन डिटेलवर येऊ आणि हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन आपण इकडे हा हा झाला. हा 3D व्ह्यू झाला. हा पण थोडासा आपण अजून वर घेऊ. हा वाटल्यास इथपर्यंत घेऊ. म्हणजे हा प्लॅन झाला. समजा तुम्हाला किचन डिटेलचा पुन्हा मी प्लॅन काढतो याच्यामध्ये. ओके. हां, समजा रिअलिस्टिक द्यायचं आहे. रिअलिस्टिक देऊ शकता. जर किचन डिटेलमध्ये गेलं तर बघा हे रिअलिस्टिक झालं किंवा समजा तुम्हाला ते नको आहे, हिडन लाईन्स द्यायचे आहेत, तर हिडन लाईन्स देऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण एक वायर फ्रेमची समजा दिली. हा बघा. तर मग आपल्याला इथे वायर फ्रेमचं पूर्ण डिटेलिंग आपल्याला इथे बघायला मिळते. आणि इथून तुम्ही हे लाईन वेट पण हे ऑन करू शकता. हो. एवढं सुंदर काम करता येतं आपल्याला Revitमध्ये. ओके. समजा आता पुन्हा प्लॅनमध्ये जाऊ आणि आपल्याला अजून एक सेक्शन द्यायचं आहे. मग काय करायचं? पुन्हा हा सेक्शन आपण ॲड करू शकतो. इथून ते इथपर्यंत. मग सेक्शन 3 तयार झाला इथे. सेक्शन 3 मध्ये तुम्हाला जेवढा रिजन ॲडजस्ट करायचा आहे. समजा हा फुल घ्यायचा आहे. हां, हे इथपर्यंत घ्यायचं आहे. पुन्हा इथं तुम्ही नावं पण देऊ शकता, की इथं किचन आहे, इथं बेडरूम आहे. फाउंडेशन डिटेल समजा काय द्यायचं आहे ते देऊ शकता. समजा हे एवढं घेतलं. हां, आणि हा समजा आपण रिअलिस्टिक केला. ओके. आणि पुन्हा या
आपण आपल्या शीटवर गेलो आणि हा सेक्शन 3 इकडे ड्रॅग केला. झालं. किचन डिटेल आपलं हे असं एकदम प्रॉपर तुम्हाला देता येतं. समजा पुन्हा तुम्हाला इथे काही डायमेन्शन्स द्यायचे आहेत. DI इथे काय नॉमेनक्लेचर करायचे आहेत, ते तुम्ही नॉमेनक्लेचर करू शकता. हां, 2.5 फूट आहे. हे आपण 4 फूट घेतलेलं. समजा हा तुम्हाला हिडन लाईन्स पाहिजे. हिडन लाईन्स आपण इथे देऊ शकतो. मग इथे सुद्धा हिडन लाईन येते. समजा म्हणजे एक रिअलिस्टिकमध्ये दिला आणि एक आपला ह्याच्यामध्ये दिला. हिडनमध्ये दिला किंवा इथं बघा, इथं ऑप्शन नसतो. तुम्ही त्या सेक्शनमध्ये जे अपडेट्स कराल ना, समजा इथे हे फाईन घेतला आणि इथे हे कन्स्टंट कलर्स घेतला. ओके, कन्स्टंट कलर सुद्धा ह्याच्यामध्ये फार छान दिसतं. बघा, हे कन्स्टंट कलर झाले आणि हा आहे तो रिअलिस्टिक झाला. हा आपला 2D वायर फ्रेम झाला आणि हा आपला शेडेड कलरवाला 3D झाला. ह्याच्यामध्ये सुद्धा या आता समजा हा 3D आहे. याच्यामध्ये सुद्धा डिटेलिंग करतात, की बाबा एवढं हे या टाईल्सचा आहे, या टाईल्सचा मॉडेल नंबर तो आहे. ह्याच्यात पण डायमेन्शन देता येतं, सगळं करता येतं. आपली ही बेसिक सुरुवात आहे, त्यामुळे मी एवढं डिटेलमध्ये सांगत नाही. आपली बेसिक सुरुवात असल्यामुळे तुम्हाला हे मी एवढंच सांगतो. तर ही आपली किचनची डिटेलची शीट तयार झाली. आय होप की सगळ्यांना आपलं रेविटचं लेसन्स आवडत असतील. जर आवडत असतील तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.